Myself is Pawar H from HGM College Karad. Now last lecture we studied the binary relation on a set. आता बायनरी रिलेशन ऑन अ सेट मीन्स काय की कोणत्याही सेट हा एक्सेल बरोबर कार्टेशियन प्रोडक्टमध्ये आला मीन्स ए सेट असेल तर ए सेट हा एक्सेल बरोबर कार्टेशियन प्रोडक्टमध्ये आला तर त्यामधले काही सबसेट रिलेशनमध्ये आले असतील. सो आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए मध्ये असेल तर आर इज अ कॉल्ड ॲज अ बायनरी रिलेशन ऑन अ सेट ए. सो त्यानंतर आपण बघितलेलं टाइप्स ऑफ बायनरी रिलेशनचे टाइप्स बघितलेले. काय होते टाइप्स? पहिला होता रिफ्लेक्सिव्ह, सेकंड होता सिमेट्रिक आणि थर्ड होता ट्रान्झिटिव्ह. अगेन मी रिपीट करते की काय आहे रिफ्लेक्सिव्ह, ट्रान्झिटिव्ह अँड सिमेट्रिक. सपोज आर इज अ रिफ्लेक्सिव्ह when every element a comma a belongs to relation means a belongs to a set for all a belongs to a set. म्हणजे ए सेट मध्ये येणारा प्रत्येक एलिमेंट इटसेल्फ बरोबर पेअरिंगला असेल तर इट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. सेकंड आहे सिमेट्रिक. सिमेट्रिक काय म्हणतं की एखाद्या रिलेशनमध्ये ए कॉमा बी ही पेअरिंग असेल तर त्याच रिलेशनमध्ये त्याची रिव्हर्स पेअरिंग असायला पाहिजे मीन्स B, A also belongs to relation. Means suppose 1, 2 एखाद्या रिलेशनमध्ये प्रेझेंट असेल, बायनरी रिलेशनमध्ये प्रेझेंट असेल तर त्याच रिलेशनमध्ये 2, 1 also present. So it is called as a symmetric relation. And last is the transitive. Transitive definition काय म्हणतं? जर एखाद्या रिलेशनमध्ये A, B असेल आणि B, C असेल तर त्याच रिलेशनमध्ये A, C ऑल्सो प्रेझेंट असायला पाहिजे. A, C ऑल्सो प्रेझेंट असायला पाहिजे. देन वी से दॅट दिस इज अ ट्रान्झिटिव्ह. अँड सपोज दिस थ्री कंडिशन इज सॅटिस्फाय वन रिलेशन मीन्स वन रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह as well as symmetric as well as transitive. Then this type of relation we can called as equivalence relation. We can called as equivalence relation. ह्याच्यावरचे मोस्ट ऑफ द एक्झाम्पल MCQला असतात. मीन्स तुम्हाला एखादं रिलेशन दिलं असतं आणि त्या रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे का रिफ्लेक्सिव्ह आहे हे चेक करायला जातं. अदरवाईज ते इक्विवॅलन्स आहे का चेक करायचं असतं. सो मोस्ट ऑफ द ह्यावरचे एक्झाम्पल JEE CETसाठी MCQ टाईपमध्ये विचारले जातात. सो आता आपण त्यामधले पहिल्यांदा थेरॉटिकल एक्झाम्पल बघूया अँड दॅन आफ्टर आपण MCQ टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो 3 कंडिशन सगळ्यांना काय असतील. सो अगेन मी क्वेश्चन्स लिहिते. डिटरमाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग रिलेशन्स आर रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह आर इन द रिलेशन सेट ऑफ ए. आर हा रिलेशन आहे कोणत्या सेटवर? ए सेट इज कंटेन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 elements. Okay, then define as R. R is a contain order pair x, y when it satisfy this relation. What is the relation? 3x minus y is equal to 0 and x and y belongs to which set? A set. So आपण काय करणार आहोत? आधी आपण रिलेशन काढणार आहोत. So given A set is contain 1, 2, 3, 4, 5 up to 14 elements. Now R is a relation when it contain order pair x, y oblique 3x minus y is equal to 0, x and y belongs to A set. So we can find the relation which is contain all possible order pair which is satisfy this equation. So check when x is equal to 1. We can put x is equal to 1 here. So 3 multiply 1 minus y is equal to 0. So therefore y is equal to which? 3 which is belongs to which set? A set. So first relation is 1, 3 which is satisfy this equation. Next we can put x is equal to 2. We get 6. 6 belongs to this set. Yes. So second number is 2, 6. Next number is 3. 3 put here. So we get y is equal to 9. So 3, 9 is also belongs to this set. Then after we can put here 4. 3 multiply 4 which is 12. So y is equal to 12. It belongs to a set. So next number is 4, 12. Next we can put here 5. If you put here 5, so we get a 15 and 15 does not belongs to a set. So we can stop here. So this is all possible
ordered pair in this relation. Okay, now we can check here it is a reflexive, it is a transitive, or it is a symmetric. Now first reflexive. Here one is belongs to A set. One element is belongs to A set, but 1, 1 does not belongs to R set. 1, 1 does not belongs to R set. Means जर रिलेशन मध्ये एवढी एलिमेंटची ऑर्डर पेअरला आली असेल सेल्फ मध्ये, म्हणजे 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5 अप टू 12, 14, 14 हे एवढे सगळ्या ऑर्डर पेअर इथे जर प्रेझेंट असतील तर वी कॅन से दॅट इट इज अ रिफ्लेक्सिव्ह. जर एक जरी ऑर्डर पेअर तिथे प्रेझेंट नसेल तर इट इज नॉट अ रिफ्लेक्सिव्ह. मीन्स तुम्हाला सगळ्या दिल्यात आणि 14, 14 इज नॉट प्रेझेंट, सो वी कॅन से दॅट इट इज नॉट अ रिफ्लेक्सिव्ह. ऑल एलिमेंटची ऑर्डर पेअर इटसेल्फला जर रिलेशनमध्ये असेल तर वी कॅन से दॅट इट इज अ रिफ्लेक्सिव्ह. सो therefore R is not a reflexive. R is not a reflexive. Now next काय बघणार आहोत आपण? Symmetric. Second is symmetric. Symmetric काय सांगतं? जर एखादी ऑर्डर पेअर तिथे असेल तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर तिथेच प्रेझेंट असायला पाहिजे. सो here 1, 3 belongs to relation, but 3, 1 does not belongs to relation. आहे का त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर? तसं बघायला गेलं तर कुठलीच रिव्हर्स ऑर्डर पेअर इज नॉट प्रेझेंट हिअर. सो त्यामुळे काय होणार आहे? इट इज नॉट अ सिमेट्रिक. सो therefore R is not symmetric. R is not a symmetric. Now third transitive check करना होगा अपन. What is the transitive? Here 1, 3 is belongs to relation. 3 ने स्टार्ट होणारे ऑर्डर पेअर कोणती आहे इथे? 3, 9. Now next 3, 9 also belongs to relation, but 1, 9 is not belongs to relation. Therefore R is not transitive. एक जरी ऑर्डर पेअर मध्ये प्रेझेंट नसेल तर वी कॅन से दॅट इट इज नॉट अ ट्रान्झिटिव्ह, इट इज नॉट अ सिमेट्रिक, और इट इज नॉट अ रिफ्लेक्सिव्ह. सो आपण चेक केलं की दिलेलं रिलेशन हे सिमेट्रिक आहे का, रिफ्लेक्सिव्ह आहे का, और ट्रान्झिटिव्ह आहे का. सो सिमिलरली आपण नेक्स्ट बघूया. R is a set of A which is contained 1, 2, 3, 4 is defined as R is equal to 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 1, 2 and 2, 1. ओके. सो आपल्याला काय चेक करायचं आहे की दिलेलं रिलेशन हे सिमेट्रिक आहे का, रिफ्लेक्सिव्ह आहे का, और ट्रान्झिटिव्ह आहे का. सो चेक करूया आपण. अगेन सेम प्रोसिजर आपण करणार आहोत. ओके. सो अगेन दिलेला आहे A set is given. What is given A set? A set is contained how many element? 4 element. Now R set is defined, which is 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 1, 2, 2, 1 is defined. Okay. So here we can check it is a symmetric, it is a transitive, or it is a reflexive. So first we can check a reflexive. How to check? How many elements present in A set? 4. So check kara. 1, 1 belongs to relation. Yes. Next 2, 2 belongs to relation. Yes. 3, 3 belongs to relation. It is also yes. Now 4, 4 is belongs to relation. So all elements itself la order pair relation मध्ये present आहे का रे? Yes. So therefore R is symmetric. R is reflexive.
ओके. सो फर्स्ट आर इज रिफ्लेक्सिव्ह म्हटलं. आता आपल्याला काय चेक करायचं आहे? सिमेट्रिक. सिमेट्रिकला कसं चेक करायचं बघा. 1,1 रिवर्स 1,1 प्रेझेंट आहे. 2,2 2,2 पण प्रेझेंट आहे. 3,3 3,3 इज प्रेझेंट. 4,4 4,4 इज प्रेझेंट. 1,2 here 1,2 belongs to relation. So 2,1 is belongs to relation. चेक करा. येस, वेगळे नंबर आले तर आपण ते चेक करायचं. सेम नंबर असतील तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर सेमच असणार आहे. फॉर एक्झाम्पल 1 1 2 2 3 3 4 4. हां, आता इथे कसं आला 1 2, त्यामुळे रिव्हर्स 2 1 आहे का? येस. 3 1 आला असता तर 1 3 आहे का ते चेक केलं असतं. सो मी तेवढं चेक केला. सो ऑल पॉसिबल आहे. सो देअरफॉर काय सांगता तुम्ही? आर इज सिमेट्रिक. आर इज सिमेट्रिक. नाउ थर्ड चेक करणार आहोत ट्रान्झिटिव्ह. थर्ड चेक करणार आहोत ट्रान्झिटिव्ह रिलेशन. सो आता नीट चेक करायचं. ट्रान्झिटिव्ह रिलेशनमध्ये एवढी पेअर चेक करायची. एवढी पेअर. सो आता इथे बघा, मी नीट बघा घ्या. 1 here 1,1 belongs to relation, comma 1 ने स्टार्ट होणारी दुसरी पेअर कोणती आहे? 1,2 is belongs to relation. त्यामुळे 1,2 this implies belongs to relation. Yes. now 1 ने स्टार्ट होणारी दुसरी पेअर आहे का इथे? नाही. now नेक्स्ट पेअर घ्यायची. 2,1 2,2 belongs to relation. 2 ने स्टार्ट होणारी पेअर कोणती आहे? 2,1 belongs to relation. So this implies 2,1 belongs to relation. बघा, ह्याचा एंडिंग पॉइंट आणि ह्याचा स्टार्टिंग पॉइंट सेम असेल तर होणारी पेअर 1,2 असते. 2 ने स्टार्ट होणारी दुसरी पेअर इथे दिसते? नाहीये. 3,3 3 ने स्टार्ट होणारी पेअर आहे का? नाहीये. 4 ने स्टार्ट होणारी पेअर आहे का? नाही. 1,2 2 ने स्टार्ट होणारी पेअर आहे. सो 1,2 belongs to relation. 2 ने स्टार्ट होणारी पेअर कोणती आहे? 2,2 belongs to relation. So this implies 1,2 belongs to relation. Yes. 1,2 belongs to relation. 2 ने स्टार्ट होणारी अजून एक पेअर आहे 1,2. सॉरी 2,1 belongs to relation. So this implies हा आणि हा सेम असेल तर होणारी पेअर कोणती असेल? 1,1 रिलेशन मध्ये आहे का? येस. नाउ 2 ने स्टार्ट होणाऱ्या पेअर संपल्या. नाउ नेक्स्ट 2,1 belongs to relation. 1 ने स्टार्ट होणारी पेअर कोणती आहे? 1,1 belongs to relation. So this implies 2,1 belongs to relation. Yes. 2,1 belongs to relation. अजून 1 ने स्टार्ट होणारी पेअर कोणती आहे? 1,2 belongs to relation. So this implies 2,2 belongs to relation. So आपण एवढी पेअर चेक केल्या आणि ज्याने स्टार्ट होणाऱ्या पेअर्स आहेत त्याबरोबर चेक केल्या, त्यामुळे एवढी पेअर्स तिथेच प्रेझेंट आहेत. So therefore R is transitive. R is transitive. So all three condition is satisfied for this relation. So we can say that this relation is a reflexive, symmetric and transitive. So therefore this relation is called as equivalence relation. This relation is called as equivalence relation. One more example आपण बघूया आणि तुम्हाला आयडिया अजून क्लिअर होईल. One more example we can take. Third example, R in the set of A, which is contained 1 2 3, is defined as R is a relation of 1,1 2,2 1,3 3,1 2,3 3,2. ओके. सो आपण हे रिलेशन चेक करणार आहोत की हे रिफ्लेक्सिव्ह आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे का और सिमेट्रिक आहे का. सो गिवन A say how many element 1 2 3. R is a relation on the set A which is 1,1 2,2 1,3 3,1 2,3 and 3,2. Okay.
सो चेक करूया आपण. फर्स्ट रिफ्लेक्सिव्ह. काय नाही रिफ्लेक्सिव्ह मध्ये हिअर 3 बिलॉंग्स टू ए सेट आहे का रे. 3 बिलॉंग्स टू ए सेट बट 3,3 डज नॉट बिलॉंग्स टू आर सेट. बघा इथे 1,1 ची बेर आहे, 2,2 ची बेर आहे, 3,3 ची बेर आहे का नाही. सो डज नॉट बिलॉंग्स टू आर. सो देयरफॉर आर इज नॉट reflexive. R is not reflexive. Now the next आपण काय चेक करणार आहोत. सिमेट्रिक चेक करणार आहोत. सिमेट्रिकला काय बघणार आहोत आपण. रिव्हर्स ऑर्डर पेअर तिथेच आहे का. रिव्हर्स ऑर्डर पेअर तिथेच आहे का. सो सेकंड सिमेट्रिक. चला जर सेम नंबरची आधी इथेला पेअरिंगला असेल त्याची चेक करायची नाही. अनदर नंबरची असेल ती चेक करायची. म्हणजे 1,1 आहे. रिवर्स 1,1 also are present. 2,2 reverse 2,2 also present. 1,3 here 1,3 belongs to relation. So reverse pair 3,1 is also belongs to relation. Next 2,3 belongs to relation. So this implies 3,2 also belongs to relation. So every reverse order pair तिथेच present आहे. So therefore R is symmetric. Therefore R is symmetric. पण रिफ्लेक्शन नाही भेटलं पण सिमेट्रिक भेटलं. ना आता आपण काय बघणार आहोत. ट्रान्झिटिव्ह चेक करणार आहोत. सो ट्रान्झिटिव्हला काय चेक करणार आहोत. नाव चेक ट्रान्झिटिव्ह काय चेक करणार आहोत. 1 ने स्टार्ट होणारी आणि 1 ने एंडिंग होणारी पेअर बघायची. 1 1 1 3. सो पहिली पेअर काय आहे. हिअर 1,1 belongs to relation. 1,3 belongs to relation. So this implies 1,3 belongs to relation. Yes आहे. Now 1 ने स्टार्ट होणारी एकच पेअर आहे. नाउ नेक्स्ट नंबर घ्यायचा 2,2. नाउ 2,2 belongs to relation. 2 ने स्टार्ट होणारी पेअर 2,3 belongs to relation. So this implies 2,3 belongs to relation. 2 ने स्टार्ट होणारी अनदर पेअर आहे का नाही. Now 1,3 belongs to relation. 3 ने स्टार्ट होणारी पेअर कोणती आहे. 3 ने स्टार्ट होणारी पेअर 3,1 आहे. belongs to relation. So this implies 1,1 belongs to relation. Yes. 3 ने स्टार्ट होणारी अजून एक पेअर आहे 1,3 belongs to relation. 3 ने स्टार्ट होणारी दुसरी पेअर कोणती आहे 3,2 belongs to relation. So this implies 1,2 is belongs to relation. बघा दिसते का तुम्हाला 1,2 रिलेशन मध्ये आहे का. बघा नाही आहे. सो इट नॉट बिलॉंग्स टू रिलेशन. therefore R is not transitive. R is not transitive. सो हे रिलेशन फक्त सिमेट्रिक झालं. रिफ्लेक्सिव्ह नाही, ट्रान्झिटिव्ह नाही. सो therefore इट इज नॉट अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. एक जर कंडिशन फेल झाली तर इट इज नॉट अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. ओके आय होप यू अंडरस्टँड. नाव आत्ता आपल्याला इथे रिलेशनमध्ये ऑर्डरेड पेअर खूप छोट्या छोट्या दिलेल्या किंवा कमी क्वांटिटीमध्ये होत्या किंवा कमी लेंथमध्ये होत्या. आता आपण काही एक्झाम्पल असे बघणार आहोत थेरॉटिकल की ज्यामध्ये आपल्याला लार्जर सेटवर बिलॉंग्स असेल. म्हणजे आता इथे ए सेट 1 2 3 एलिमेंट होती. सो आपल्याला दिलेला सेट रिलेशन हे कॉम्प्लेक्स नंबरवर असेल किंवा इंटिजर्सवर असेल किंवा नॅचरल नंबरमध्ये असेल तर आपल्याला ते चेक करायचं इट इज रिफ्लेक्सिव्ह, इट इज अ सिमेट्रिक और इट इज अ ट्रान्झिटिव्ह. सो त्या टाईपचे एक्झाम्पल आपण बघूया आता. सो राईट डाऊन माय नेक्स्ट एक्झाम्पल. राईट डाऊन माय नेक्स्ट एक्झाम्पल. लेट नेक्स्ट एक्झाम्पल इज let I be set of integers. I be set of integers. Show that relation R. Show that relation R is equal to ordered pair A, B. A and B belongs to integer, comma
even number, is an even number, is an even number, is an equivalence relation on R, is an equivalence relation on R. So R हे रिलेशन कोणत्या सेटवर आहे? I सेटवर आहे. We have I सेट मध्ये how many elements? मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी मधले ऑल टाइप्स ऑफ इंटीजर, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह इंटीजर्स. सो आपल्याला चेक करायचं आहे तिथे येणारी एवढी नंबर A, B हे रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक असेल और ट्रान्झिटिव्ह. मग आता आपण एवढे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी मधले सगळे एलिमेंट्स चेक करू शकणार आहोत का? सो नाही. मग मी काही उदाहरण देते, फक्त 2-3 एक्झाम्पल्स घेऊया आपण. सपोज A is equal to -2 is belongs to integer. Yes. So -2 -2 म्हणजे आपण ॲडिशन करतोय पण मायनस असल्यामुळे काय होणार आहे? मायनसच येणार आहे. सो -2 विच इज -4 हा इवन नंबर आहे का? येस, हा निगेटिव्ह इवन नंबर आहे. सो देअरफॉर -2 बिलॉंग्स टू रिलेशन. जर हे कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ते रिलेशन मध्ये येतं. बरोबर आहे. सपोज मी A इज इक्वल टू दुसरा नंबर घेते, 2 घेते. 2 हा बिलॉंग्स टू इंटीजर. येस, मला 2, रिलेशन मध्ये आहे की नाही चेक करायचं आहे. सो तुम्ही आता ही कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही तुम्ही चेक करणार. मग तुम्ही काय करणार? 2 + 2 विच इज 4 इज अन इवन नंबर. कंडिशन सॅटिस्फाय झाली, देअरफॉर 2, बिलॉंग्स टू रिलेशन. तुम्ही कोणताही नंबर घ्या. सपोज A इज इक्वल टू -201 कोणताही नंबर घ्या, नॉट नेसेसरी. -201 अँड -201 हा रिलेशन मध्ये असेल म्हणजे तो काय? -201 इज इक्वल टू -402 विच इज अ इवन नंबर. ही कंडिशन सॅटिस्फाय करतो, त्यामुळे तो ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तो रिलेशन मध्ये असेल. म्हणजे इथे एवढी एलिमेंट आपण चेक करू शकत नाही. मग मी काय करणार? एक एलिमेंट घेणार. काय एलिमेंट घेणार? एक एलिमेंट घेतला कोणताही A बिलॉंग्स टू I, कोणताही असेल तो बिलॉंग्स टू इंटीजर. सो दिस इम्प्लाइज त्या दोघांची ॲडिशन केली A + A काय मिळते रे? 2A. कोणताही नंबर जर मल्टिपल बाय 2 असेल तर तो काय असेल? इवन नंबर असेल. इज अन इवन नंबर. कंडिशन सॅटिस्फाय झाली, देअरफॉर A, बिलॉंग्स टू रिलेशन. म्हणजे एवढी एलिमेंट इटसेल्फला पेरिंगला येणार, देअरफॉर R इज रिफ्लेक्सिव्ह. आपण सगळे एलिमेंट चेक नाही केले, पण मी काय केलं? एक एलिमेंट घेतला, तो कोणताही असेल, कोणताही नंबर, कोणताही इंटीजर असेल, त्या दोघांची ॲडिशन म्हणजे त्या नंबरची इटसेल्फची ॲडिशन ही 2 येते. कोणताही नंबर हा 2 ने मल्टिप्लाय असेल तर तो इवन नंबर असो. देअरफॉर A, बिलॉंग्स टू रिलेशन. आता आपल्याला काय दाखवायचं आहे? A, B रिलेशन मध्ये असेल तर त्याच रिलेशन मध्ये B, A आहे की नाही चेक करायचं आहे. सो मी काय म्हणणार? सेकंड, लेट A and B belongs to I. If A, B हे रिलेशन मध्ये आहे, that is A + B is an even number. ही कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणून ते रिलेशन मध्ये आहे. जर A + B हा इवन नंबर असेल तर B + A पण हा इवन नंबर असणार. 2 + 3 काय आणि 3 + 2 काय? वी गेट आन्सर इज 5. सो सेम A + B ची ॲडिशन ही इवन नंबर असेल. सो B + A इज ऑल्सो इवन नंबर. सो दिस इम्प्लाइज B, A belongs to relation. So therefore R is symmetric. रिलेशन म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 4, 6 असेल, 4, 6 ची ॲडिशन काय येते? 4 and 6 ची 10 विच इज अ इवन नंबर. सो 6 and 4 ची ॲडिशन काय येते? 10. सो इट इज ऑल्सो बिलॉंग्स टू रिलेशन.
म्हणजे 4,6 हे रिलेशनमध्ये असेल तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर 6,4 इज ऑल्सो बिलॉंग्स टू रिलेशन. नाव नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? ट्रान्झिटिव्ह. नेक्स्ट बघणार आहोत आपण ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हला आपण काय घेणार आहोत? लेट A, B, C belongs to I. Here A, B belongs to relation. That means A plus B is even number. Is an even number. Even number म्हणजेच काय? That is A plus B is equal to 2M. M belongs to integer. ओके, म्हणजे कोणत्याही जी ॲडिशन असेल ती मल्टिपल बाय 2 असेल. नाव नेक्स्ट काय बघणार? नेक्स्ट A, B रिलेशन मध्ये असेल. B, A also belongs to C, belongs to relation. That means काय आहे त्याचा अर्थ? B plus C is an even number. ही कंडिशन सॅटिस्फाय होते. That is B plus C is equal to 2n. This implies काय लिहू शकतो? Where n belongs to integer. This is equation 2. This is equation 1. Equation 1 and equation 2 ची ॲडिशन करा. So equation 1 and equation 2 काय मिळते बघूया. We get A plus B plus D plus C is equal to 2n plus 2n. Now therefore A plus C is equal to 2n plus 2n minus 2b. आता ह्यामधून काय कॉमन निघतंय? 2 कॉमन निघतोय. We can take outside. So therefore A plus C is equal to 2 in sub bracket n minus b. हा काय रे? इंटीजर. हा काय? इंटीजर. हा काय? इंटीजर. So therefore A plus C is equal to 2 multiply W when W is equal to m plus n minus b belongs to integer. जर एक इंटीजर असेल त्या दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन ही ऑल्सो इंटीजरमध्ये जाते. मग ह्या दोघांची ॲडिशन मल्टिपल बाय 2 आली म्हणजेच मी काय सांगू शकते? A plus C is an even number आणि A plus D is a even number असेल. So therefore A, C belongs to relation. म्हणजे मी काय केलं? A, B रिलेशनमध्ये आहे. B, C रिलेशनमध्ये आहेत तर त्याच रिलेशनमध्ये A, C also present. So therefore R is transitive. All three conditions satisfied. R is reflexive. R is equivalence relation. R is equivalence relation on R because this set this relation satisfy all three conditions: symmetric, reflexive and transitive. Therefore we say that R is an equivalence relation on set I. ओके, सो ह्या टाईपचे एक्झाम्पल थेरॉटिकल असे असतात. थेरॉटिकल एक्झाम्पल मोस्ट ऑफ द 11thला आपण घेत नाही. ह्यावरचे आपण MCQ टाईपचे क्वेश्चनच घेतो. जरी आपण थेरॉटिकल एक्झाम्पल घेतली ते एवढी लेंथी एक्झाम्पल न घेता आपण शॉर्टमधले एक्झाम्पल्स घेतो जे आपण अर्लियर बघितलेले आहेत. So I hope so you understand what is a reflexive, what is a symmetric or what is a transitive and as well as what is a equivalence relation. So next lectureला आपण ह्यावरचे काही MCQ टाईप क्वेश्चन बघणार आहोत. Now we can stop here. Thank you.